शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 10 जुलै. 10 आणि 11 जुलैला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे, तर आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून जा. शेतकरी मित्रांनो, आपण जर कोल्हापूर परिसर जर बघितला, कोल्हापूर त्याचबरोबर सातारा या परिसरामध्ये आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. इथे आपण बघू शकता. ते जर आपण रत्नागिरी परिसर जर बघितला, तर रत्नागिरी मध्ये राजपूरमध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा शुक्रवारी 10 जुलैला होऊ शकतो. त्याचबरोबर चिपळूण, महाबळेश्वर, लवसा, लोणावळा या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात हा पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर मुरुड, जंजिरा, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर, मुंबई, वसई, विरार, त्याचबरोबर बोईसर हा जर परिसर जर बघितला, तर या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर आधी जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा झालेला आहे. आपण इथे जर घोटी परिसर जर बघितला, तर या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर सिन्नर, दिंडोरी, त्याचबरोबर निफाड, सिन्नर हा परिसर जर बघितला, तर या भागात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. कुठलाही पाऊस या भागात काय आपल्याला जाणवत नाही आहे. त्याचबरोबर आपण जर सटाणा, नामपूर, त्याचबरोबर पिंपळनेर, साक्री, त्याचबरोबर नंदुरबार, त्याचबरोबर आपण जर धुळे, अंबळनेर, त्याचबरोबर पाचोरा, शेवगाव, जळगाव, भुसावळ, येवल, पल, रावेर, बोदवड, मलकापूर, बुरहानपूर, त्याचबरोबर आपण जर जळगाव, जामन, मलकापूर, बुलढाणा, चिखली, जाफराबाद, भोकरदन, जालना, अंबड हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर इथे बघितलं तर शेवगाव, जिंतूर, त्याचबरोबर हिंगोली, त्याचबरोबर नांदेड या परिसरात देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. भोकर, त्याचबरोबर इथे आपण हिमायतनगर, उमरखेड, अंजनी, अर्नी, त्याचबरोबर पांढरकवडा, वरारा, चंद्रपूर, राजुरा, गोडपिंपरी, त्याचबरोबर शिरपूर हा जर परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे बघू शकता बिदर आहे, त्याचबरोबर उदगीर आहे, त्याचबरोबर अहमदपूर आहे, शिरूर, त्याचबरोबर निलंगा, त्याचबरोबर उमरगा हा जर संपूर्ण परिसर जर आपण बघितला, लातूर, औसा, त्याचबरोबर लोहारा, उमरगा, नलदुर्ग, अक्कलकोट, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, तेर, वैराग, बार्शी, भूम, पाटोदा, बीड, वडवणी, कळंब, केज, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, त्याचबरोबर परतूर, अंबड, गेवराई, बीड, शिरूर, कासार, पैठण, त्याचबरोबर पाथर्डी, कडा, जामखेड, पाटोदा, करमाळा, बार्शी, कुरुडवाडी, इंदापूर हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला, तर या भागांमध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर शनिवारी 11 जुलैला जर बघितलं, तर 11 जुलैला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे, तर 11 जुलैला काही वातावरणात काही बदल होतोय का, आपण हे देखील बघून घेऊया. तर आपण इथे चिपळूण परिसर जर बघितला, तर इथे थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होऊ शकतो, पण जास्त काही इथे वातावरण आपल्याला बदल काही आपल्याला जास्त जाणवत नाही. त्याचबरोबर संगमेश्वर, त्याचबरोबर रत्नागिरी, लांजा, त्याचबरोबर राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, त्याचबरोबर आपण जर दापोली, दाभोल, मंडणगड, हरिहरेश्वर, माणगाव, नागठाणे, अलिबाग, पेण, कर्जत, लोणावळा, लावसा हा जर परिसर जर बघितला, तर या भागामध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर नवी मुंबई, कर्जत, मुंबई, ठाणे, कोळगाव, बदलापूर, शहापूर, त्याचबरोबर घोटी, खंडाळा, वडा, वसई, विरार, बोईसर, डहाणू, त्याचबरोबर वापी, पेठ, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर, कोपरगाव, येवला, त्याचबरोबर मनमाड, चांदवड, सटाणा, मालेगाव, नामपूर, साक्री, त्याचबरोबर पिंपळनेर, धुळे, त्याचबरोबर आपण जर शिरपूर, अंबळनेर,
त्याचबरोबर चापोडा, जळगाव, यवल, भुसावळ, पल, रावेर, बुरहानपूर, त्याचबरोबर आपण जर जळगाव, जामद, त्याचबरोबर मालकापूर, बोदवड, जामनेर, त्याचबरोबर बुलढाणा, चिखली, जाफराबाद, भोकरदन, जालना, अंबड, गेवराई, बीड, त्याचबरोबर वडवणी, परतूर, शेलू, जिंतूर, शेवगाव, लोणार हा संपूर्ण परिसर जर बघितला तर पूर्णपणे या परिसरामध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर वाशिम, मालेगाव, परतूर, त्याचबरोबर हिंगोली, पुसद, उमरखेड, नेर, अरणी, पूर्णा, त्याचबरोबर अहमदपूर, लातूर, अंबाजोगाई, औसा, लोहारा, नलदुर्गा, तुळजापूर, धाराशिव, वैराग, सोलापूर, इंदी, हर्दी, विजयपूर हा संपूर्ण परिसर जर आपण शनिवारी 11 जुलैला बघितला तर पूर्णपणे या परिसरांमध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा झालेला आहे. पण आता जर एकंदरीत जर बघितलं तर काही भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. आपण इथे जर तासगाव परिसर जर बघितला, इथे आपण बघू शकता तासगाव आहे, अंजनी आहे, सांगली आहे, इचलकरंजी आहे. तर या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण काही प्रमाणात दिसत आहे. पण जास्त काही पाऊस वगैरे या भागात नाही आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण अजून बघूया काही वातावरणात आपल्याला बदल हा जाणवतोय का. आपण जर एकंदरीत जर कोल्हापूर परिसर जर बघितला, कोल्हापूर त्याचबरोबर इथे आपण बघू शकता कोल्हापूर आहे, निपाणी आहे, इचलकरंजी आहे. तर या परिसरात पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. मग आता काही परिसरांमध्ये ढगाळ वातावरणासह काही परिसरांमध्ये उन्हाचं देखील वातावरण असू शकतं. त्याचबरोबर आपण जर पाऊस आहे पण कुठे आहे तो आहे संगमेश्वर, चिपळूण, खेड, महाबळेश्वर, महाड, माणगाव, लोणावळा, नागठाणे या परिसरांमध्ये जास्त पण पाऊस नाही, फक्त रिमझिम पाऊस आहे. जास्त पाऊस देखील नाही आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपण जर पिंपरी चिंचवड, पुणे, सासवड, जेजुरी हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या परिसरात देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. तर हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या परिसरामधून म्हणजेच कोणत्या गावातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यामधून आपले व्हिडिओ पाहतात आणि तुमच्या भागात आता पाऊस झाला आहे का, हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओच्या माध्यमातून शुक्रवारी 10 जुलै आणि शनिवारी 11 जुलै असा 2 दिवसाचा हवामानाची अपडेट घेतलेली आहे. याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.